सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार। महावितरणच्या माफकरा निधी वितरणाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मान्यता द्यावी, तिन्ही नेत्यांचा निर्णय। सभागृहात रमी खेळणं आणि सरकार भिकारी म्हणणं माणिकराव कोकाटे यांना भोवणार। कोकाटेंचं कृषी खातं काढून मकरंद पाटलांना दिलं जाणार, तर पाटलांचं मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना देणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांना विनंती आहे, माणिकराव कोकाटेंकडून खातं काढून स्वतःकडे घ्या। अजित पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला होता। रोहित पवारांची थेट अजित पवार यांच्याकडे मागणी। माणिकराव कोकाटेंकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचे काही गुपितं आहेत का? राजू शेट्टी यांचा सवाल। तर कोकाटेंना मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे, राजू शेट्टींची मागणी। पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती। शेतकरी भिकारी आहे म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकारला भिकारी बोलल्यावर मिरची लागली। बच्चू कडूंची खोचक टीका। दौंडजवळच्या चौफुल्यातील कला केंद्रामध्ये डान्स सुरू असतानाच गोळीबार। एका राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती। गोळीबारात तरुणी जखमी। यवत पोलिसांकडून तपास सुरू। चौफुल्यातील कला केंद्रामधील गोळीबाराचं प्रकरण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे दडपण्याचा प्रयत्न होतोय। आमदार रोहित पवार यांचा आरोप। पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणी। वाल्मिक कराडचा मुलगा श्री अन त्याच्या साथीदारांनी महादेव मुंडेंना क्रूरपणे संपवलं। मुंडेंच्या हत्येनंतरचे फोटो विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले। महादेव मुंडेंच्या तोंडावर, मानेवर आणि हातावर एकूण 16 वार रिपोर्टमधून समोर। महादेव मुंडेंचं मांस कोणत्या बंगल्यावाल्याला दाखवायचं होतं? मुख्यमंत्री ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटीसाठी वेळ देऊ शकत नाहीत का? मनोज जरांगे यांचा सवाल। तर हत्या करताना 43 ते 46 जण होते, जरांगेंची प्रतिक्रिया। न्यायासाठी महादेव मुंडेंच्या पत्नीला विष प्राशन करावं लागतं, हे दुर्दैवी। 18 महिने झाले, न्याय का मिळत नाही याची चौकशी झाली पाहिजे, दीपक केदार यांची मागणी। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। महादेव मुंडेंच्या हत्येच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे जरांगेंच्या भेटीला। अंजली दमानिया यांच्याकडून सावली बारची पाहणी। गृहराज्यमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्थींचं उल्लंघन। योगेश कदम यांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार, अंजली दमानिया आक्रमक। ज्यानं माझ्या नावाचा उल्लेख केला ते आता छमछम नाचत आहेत। भास्कर जाधव यांचा रामदास कदम यांच्यावर निशाणा। गृहराज्यमंत्री महिला नाचून पैसे कमावतो हे जगाला कळालं। भास्कर जाधवांचा योगेश कदम यांच्यावरही निशाणा। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आमदार संजय गायकवाडांचा करारनामा। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार असल्याचा त्यावर उल्लेख। लढाईत दगड, धोंडे किंवा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही। लढाईत दोघांचं बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील, असाही उल्लेख। प्रफुल्ल लोढांनी बोलू नये यासाठी कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न। आणि ट्रॅप प्रकरणावरून एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप। लोढांना एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांनी अडकवलं, प्रफुल्ल लोढांचे चिरंजीव पवन लोढांचा आरोप। महाजनांसंदर्भात आमच्याकडे काहीतरी आहे असं खडसेंना वाटतं, पवन लोढांचा दावा। सांगलीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप। गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। जवाहरलाल विद्यापीठामधील मराठी अध्ययन केंद्राकडून कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय नेत्यांची देखील भेटीगाठी होण्याची शक्यता। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा। यंदाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार। उदय सामंत 8-10 दिवसात राज ठाकरे यांची भेट घेणार। युती करायची असल्यास शिंदे आणि राज ठाकरे एकत्र चर्चा करतील। युतीच्या चर्चेवर सामंतांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे गल्लीतलं राजकारण करतात, गुणारत्न सदावर्तेंची टीका। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे, सदावर्तेंची प्रतिक्रिया। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार। उपसभापती आज निकम यांना शपथ देणार। राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकम यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती। सुनील बागुल आणि मामा राजवाडे रविवारी नाशिकमध्ये भाजपात प्रवेश करणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। महायुतीचा महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। संख्याबळाच्या आधारावर महामंडळाचं वाटप करण्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 महामंडळ मिळणार असल्याची माहिती।
भोंग्यांबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा. राज्याच्या पोलीस महासंचालकांचं सर्वच पोलीस ठाण्यांना आदेश. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास ताकीद देण्याचेही आदेश. महसूल कर्मचाऱ्यांचं वेतन फेस ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. शासन आदेश लवकरच जारी करण्यात येणार. शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही. बच्चू कडूंनी बँक मॅनेजरला धमकी दिली. तुम्ही गावात येऊन दाखवा, मग सांगतो तुम्हाला, अशी तंबीच बच्चू कडू यांनी दिली. संत युवराज महाराजांचं साईबाबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य. साईबाबांची मूर्ती हटवा. संत युवराज महाराज यांच्या वक्तव्यानं वाद. साईबाबा संस्थांकडून गुन्हा दाखल. कल्याणमधील तरुणी मारहाण प्रकरणामधील आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी गोकुळ झा याचा न्यायालयात गोंधळ. माझ्यासोबत चुकीचं झालं. पोलिसांनी भावाला या प्रकरणात गोवल्याचं सांगत गोंधळ. न्यायाधीशांनी तंबी दिल्यानंतर आरोपी शांत झाला. नांदेडमध्ये मित्रासोबत लॉजवर गेलेल्या बहिणीला भावानं रंगेहात पकडलं. घाबरलेल्या तरुणीनं पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला, तर तरुणीसोबतच्या युवकावर मुलीच्या अल्पवयीन भावाचा जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये तरुणी जखमी. नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहात शिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग. मध्यरात्री 3 वाजता आयसी चौकातल्या वसतिगृहातील घटना. आरोपी मुलीचा मोबाईलही घेऊन गेले. वसतिगृहात 64 मुली. सीसीटीव्ही पुरेशी सुरक्षाही नाही. राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी. दरम्यान विदर्भामध्ये हवामान खात्याकडून येलो अलर्ट. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट. शहरासह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा. रायगडला आज आणि उद्या रेड अलर्ट जारी, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. 24 आणि 25 जुलैला गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर 24 आणि 26 जुलैला गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे अहेरी तलावाच्या पाण्यामध्ये प्रचंड वाढ. रस्त्यांवर तलावाचं पाणी आल्याने नागरिक घरामध्येच बंदिस्त. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्याची स्थिती. राजुरा शहराजवळ असलेल्या भवानी मंदिराजवळील नाल्याला पूर. राजुरा शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला. रत्नागिरीतील काजळी नदीसह सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. आज मुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. वाशिममधल्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरद गावाजवळ उतावळी आणि कांचन नदीकाठची शेती खरवडून गेली. शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकाचं नुकसान. जालन्याच्या मंठा तालुक्यातील टाकळखोपा आणि शिरपूर शिवारामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. लघुबंधारा ओसंडून वाहू लागला. शेतकऱ्यांना फटका. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. 6 तासामध्ये 114 मिलीमीटर पावसाची नोंद. 25 हेक्टरपेक्षा जास्त शेतीच्या नुकसानीचा अंदाज. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. धालेगावमधील बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग. शेतीला फायदा. अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये पुरामध्ये संपूर्ण घर वाहून गेलं. ग्रामपंचायतीनं बांधलेलं शौचालय देखील वाहून गेलं. नाल्याचं पाणी शिरलं लोकांच्या घरात. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर पोलीस पथकाकडून तपास. लगेच तक्रार देण्यास तनुश्री दत्ताचा नकार. पोलिसांची माहिती. तर तनुश्री दत्ताच्या घरी आलेला डिलिव्हरी बॉय होता सुरक्षा रक्षकाची माहिती. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यामध्ये ख्रिश्चन बांधवांचा महामूक मोर्चा. पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंवर केलेल्या वक्तव्याचा निषेध. पडळकरांवर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी. मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी. इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमन फेडरेशनच्या शिष्टमंडळाची मागणी. मंत्री नितेश राणे यांची भेट घेत फेडरेशनची मागणी. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर 15 लाख रोपांची लागवड होणार. 701 किलोमीटरच्या मार्गावर वनविभागाकडे 15 लाख वृक्ष लागवड करण्याचं टार्गेट. MSRDCच्या बैठकीत निर्णय. पुरंदर विमानतळासाठी 50 हेक्टर जमीन संपादनाचा प्रश्न मिटला. 7 गावांमधील शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास संमतीपत्र. शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळणार. तुळजाभवानी मंदिरातील मुख्य शिखर काढण्यासंदर्भात मुंबईमध्ये लवकरच बैठक होणार.
मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांची माहिती. केंद्रातील पुरातत्व विभागाच्या पथकाकडून मंदिरातील मुख्य शिखराची पाहणी. त्यांनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या नावे बनावट ॲप प्रकरणी काही पुजारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता. त्यांनी देवाच्या दानपेटीमध्ये ज्यांनी हात घातला त्यांच्यावर कारवाई होईलच. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. त्यांनी देवाच्या प्रकोपाला देखील त्यांना सामोरं जावं लागेल. विखेंची प्रतिक्रिया. पंढरपूर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री सत्तेच्या रजेवर. दर्शन बारीच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा श्रोत्री यांच्यावर आरोप. मनोज श्रोत्रींवर कमिटी 8 दिवसात निर्णय देणार.